हे मूलभूत सवाल कुठले आहेत आज जाणून घेऊया। बडे मुद्देत मान्यवर पाहुण्यांसोबत या जात वास्तवाची चर्चा। महाराष्ट्र जात आंधळा बनतोय का हा सवाल आज महाराष्ट्राला विचारावा लागेल। ज्याचा आम्हाला अभिमान वाटायचा तो पुरोगामी महाराष्ट्र गेला कुठे हा सवाल आहे। जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी या महाराष्ट्रात दर 15 दिवसाला एक जर मुर्दा पडत असेल तर मग आपण याला काय म्हणायचं। जातीच्या अस्मिता त्यामुळे टोकदार बनलेले आहेत का आणि या का बनतायत इतक्या टोकदार। माणसं जातीसाठी अक्षरशः पोटच्या गोळ्याला सुद्धा त्याला मारायला कमी करत नाहीयेत। प्रत्येक गोष्टीत जात पाहिली जातीय का आणि जातीची ही विषबल्ली का नेमकी वाढत चालली आहे याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागेल। आणि याचबरोबर आपल्याला चर्चा करायची आहे आज आमच्या अस्मिता इतक्या टोकदार बनल्यात माणूस म्हणून सुद्धा आम्ही विचार करण्याऐवजी जात पाहून आमची प्रतिक्रिया ठरवतोय का। बलात्कार कुणावर झाला, खून कुणाचा झाला, अन्याय कुणावर झाला हे आधी जात पाहायची आणि मग आपली भावना ठरवायची, प्रतिक्रिया द्यायची। हे ठरू लागलंय का मग या सगळ्यात माणुसकीचं काय हा सवाल आहे। सवाल हाच घेऊन मी आज मान्यवरांसोबत चर्चा करणार आहे। आपल्या सोबत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे। नीलमताई स्वागत आहे तुमचं। सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। हमीदजी तुमचंही स्वागत आहे। अभिनेता, लेखक, जागरूक पत्रकार, जागरूक नागरिक, खरं तर काल ते पत्रकारांची मुलाखत घेतल्यामुळे पत्रकार असं आलं, किरण माने आपल्या सोबत आहेत। आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे सर आता आपल्या सोबत आहेत। माधव सरांनी लातूरातलं प्रकरण हे सगळं आहे जिथं आज एक ऑनर किलिंग घडलेलं आहे। पण मी चर्चेची सुरुवात नीलमताईंपासून करणार आहे। पण मी सगळ्या मान्यवरांना पहिल्यांदाच विनंती करतो की अगदी आपल्याला वेळ कमी आहे, अर्धा तास आपल्याकडे आहे, 4 जण आहेत, सगळ्यांना वेळ मिळावा म्हणून अधिक मुद्द्यांवरला स्पर्श करता यावा म्हणून आपण थोडं कमी वेळात आपली प्रतिक्रिया द्यावी अशी माझी विनंती आहे। नीलमताईंपासून मी सुरुवात करतोय। ताई, ज्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान वाटायचा, आपण उरबडून जगाला सांगायचो विचार आम्ही देणारे आहोत, मग आज महाराष्ट्राला असं काय झालं की महाराष्ट्र आंधळा बनतोय का, जात आंधळा बनतोय का हा प्रश्न आपल्याला उपस्थित करावा लागतोय। जाती प्रश्नामुळे असणारा विरोध हा अनेक दशकांपासून किंबहुना शतकांपासून महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु मला इथे मुद्दाम उदाहरण दिलं पाहिजे की अशाही काही प्रयत्न आहेत, असेही काही व्यक्ती आहेत की ज्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन विवाह केलेत आणि ते सुखाने जगले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना नातेवाईकांची किंवा बाकीच्यांच्या त्यागाची किंमत करावी लागली तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे। अधिक अशा कुटुंबांना, अशा दोघांना मदत करणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती समाजात आजही आहेत की ज्यांनी या प्रकारच्या विवाहांना समर्थन केलेलं आहे। मुळात मुद्दा असा आहे की आपल्या समाजाला स्वेच्छा विवाह मान्य आहे का, तर स्वेच्छा विवाह म्हणजे मुलगा आणि मुलगी अगदी एकाच जातीतले असले तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे लग्न आपल्या समाजाला मान्य नाहीये। घरचे मोठे लोक ठरवतील त्याप्रमाणे लग्न करायचं हा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे स्वेच्छा विवाहात एकाच जातीतलं मुलगा मुलगी असतील तर थोडेफार तरी मान्य होतो। पण बऱ्याच वेळेला हुंडा किंवा समाजाची प्रतिष्ठा, गरीब श्रीमंत, वंशभेद अशा गोष्टींवरून त्यात सुद्धा विरोध असतो। एक दुसरं असं की तुम्ही अतिशय महत्वाचे इश्यूज काढलेले आहेत, चांगले म्हणणार नाही मी, पण एक झालेलं आहे जातीच्या संदर्भात पूर्वी बोलताना थोडंसं माणसाला लाज वाटायची की आपण जातीयतेवर बोलतोय। आता त्याला अधिकाधिक प्रतिष्ठा नव्हे, अहंकार, आणि अहंकारातून दुसऱ्याचा अपमान करणं म्हणजे आपल्या जातीचा आपण कुठेतरी अभिमान बाळगतोय अशी थोडं काही लोकांची समजूत झालेली आहे। पण तरी मी तुम्हाला सांगते की यामध्ये अनेक आज सुद्धा आंतरजातीय विवाह होत आहेत। त्याच्यासाठी सरकारनी, आता ते योग्य आहे की नाही याची आपण चर्चा करू शकतो, पण सामाजिक न्याय विभागाने एक निर्णय घेतलेला आहे की ज्यांना असं वाटेल की सज्ञान लोकांना आम्हाला लग्न करायचे पण विरोध होईल तर त्यांच्यासाठी म्हणून काही व्यवस्था असावी। आणि माझ्या माहितीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर स्वतःच प्रस्ताव दिलेला आहे की ते तसं सुरक्षित एक होम बांधू इच्छितात की जिथे ही माणसं सुखाने येऊन जगू शकतील। पण प्रश्न खरा कुटुंबाच्या मानसिकतेचा आहे आणि इथे ऑनर किलिंग जो शब्द आपण वापरतोय तो अगदी योग्य आहे की जातीसाठी अस्मिता आणि अहंकार आहे। एखाद्या खुनात माणसाला लाज वाटेल, चोरीच्या गोष्टीसाठी माणसाला थोडी तरी लाज वाटेल, पण या ठिकाणी उलट कुटुंबाची मान त्यांनी उंच केली असं म्हटलं जातं।
विलास, हो. आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, पण मी हम्म, तुला तुला एक सांगेन की याच्यामधून जी बचावलेली कुटुंब आहेत की हम्म, ज्यांनी असे विवाह केलेले आहेत, त्यांना बहुतेक वेळेला त्यांच्या गावातून स्थलांतरित होऊन पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी यायला लागलेले आहे. अगदी जवखेड्याची केस तुला आठवत असेल की हम्म. सगळे निर्दोष सुटले आरोपी त्याच्यामध्ये जे आहेत ते हा हा. सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत खरंय. त्यामध्ये. हम्म. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये गाव पातळीवर, शहर पातळीवर अशा लग्नांच्या संदर्भात समाजाची मूक भूमिका सोडली गेली पाहिजे. नाही तर समाज सैराट होतोय. याड लागलं या, प्रेमाचं याड नाही, जातीचं याड लागलं या, असं म्हणायची वेळ आली आहे. नक्कीच. आणि मला हाच मुद्दा किरणजींना विचारायचा आहे. आपल्या पुढचं लेकरू आपण अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतो, त्याला वाढवतो, सगळं करतो. पण एक अशी जात आहे, त्या सगळ्या प्रेमाच्या वरचढ ठरते का? मग तो समाजाचा दबाव आहे की नेमकं काय? की त्याच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकराचा मुडदा पाडायची सुद्धा हिंमत ही जात देते का? माझा सवाल आहे. याला काय, कसं आणि काय म्हणून बघायचं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तू एक शब्द वापरलास की पुरोगामी महाराष्ट्र. जो शब्द आपण वापरतो, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. जी विचारधारा देशाला दिलेली आहे या महाराष्ट्रानं. होय. आणि त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं तर जाती अंताचं काम केलं. सगळ्यात मोठा त्यांचा हेतू होता की समाजातली जात व्यवस्था, जात उतरंड जी आहे, जात वर्चस्वाद नष्ट व्हावा आणि जात उतरंड नष्ट व्हावी. फुलेंनी तर आंतरजातीय विवाह सुरू केले, त्या काळात सुरू केले. हं. त्यावेळी सुद्धा त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. पण आपण तो विचार पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय. खरं तर म्हणजे आपण प्रतिमांचं पूजन करतो आणि विचारांचं दफन करतो असं म्हणतात. तसं काहीतरी झालंय. खरा विचार शाळा कॉलेजमधून सुद्धा पोहोचवला जात नाही आणि घरामधून सुद्धा पोहोचवला जात नाही महामानवांचा. हे तर आहेच. आणि मला एक दुसऱ्या बाजूने या गोष्टीकडे बघावंसं वाटतं. ते म्हणजे ज्या ऑनर किलिंगच्या घटना घडतात, हं. त्यात पुरुष सत्ताक व्यवस्था हं. हा एक भाग आहे. म्हणजे ज्या घटना घडल्यात त्यातल्या मला वाटतं की जवळ सगळ्या घटना, 100% घटना या मुलीकडच्यांनी केलेल्या आहेत. हं, म्हणजे हं, हं. मुलीकडच्यांना असं वाटलंय की आमचा काहीतरी अपमान झालाय, आमच्या मुलीने आम्हाला न विचारता, आमची संमती न घेता बरेच ऑनर किलिंग जातीतल्या जातीत सुद्धा हो. प्रेमविवाह केल्यामुळे झालेले आहेत. याची उदाहरणं माझ्याकडे आहेत. तर मला असं वाटतं की यात पुरुष सत्ताक व्यवस्थेचा सुद्धा एक भाग आहे, की मुलीच्या बाबतीत, की माझी मुलगी अशी कशी मला न विचारता करू शकते, म्हणून मग तिचा खून करणं किंवा तिच्या प्रियकराचा खून करणं या घटना घडतात. हा एक भाग मला यात खूप प्रकर्षानं जाणवतो. जेवढ्या काही घटना घडल्यात त्यात कायम मुलीकडच्यांनी केलेल्या आहेत या घटना. हे एक अगदी बारकाईनं लक्ष देण्यासारखं आहे. जात वास्तव तर आहेच, ते आपण बघतोय, त्याच्यावर सगळे बोलतोय. हं. पण स्त्री-पुरुष समानता आपण म्हणतो, तर त्यावेळी पुरुष सत्ताक व्यवस्था इथं मला वाटतं की या ठिकाणी काम करते, की निगेटिव्हली काम करते हो. आणि या घटना घडतात असं मला आत्ता तरी वाटतंय. निश्चितच. आणि याच्यामध्ये 2 अंगाने आहे. म्हणजे मुलीकडच्यांनीच हे केलेलं दोन्ही घटना, जी संभाजीनगरची घटना आहे, ती सुद्धा जिथं मुलीचा भावानेच कडेलोट केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये जे घडलं, ते मुलीकडच्यांनी मुलाला ठेचून मारलेलं आहे. बावगे सर आता आपल्यासोबत आहेत. बावगे सर, खरं तर ताई म्हणाल्या त्याप्रमाणे एखादा गुन्हा करताना एक हिंमत लागते किंवा त्याची लाज पण वाटते. समाज काय म्हणेल याची एक भीती असते मनामध्ये, कायद्याची भीती असते. पण असं काय झालं की माणसं ठेचून मारताना, आपल्याच पोटच्या लेकराला मारताना ही भीती का नाहीये? जात अभिमान इतका उच्च प्रतीला जाऊन पोहोचलेला आहे की समाजाचा हा दबाव आहे. विलास, ही चर्चा घडवून आणल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. कारण अलीकडे जातीचा आणि धार्मिक उन्माद खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. हम्म. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे, डॉक्टर दाभोळकर सर असं म्हणायचे, हो. जन्मलेल्या बाळाला जात नसते. जात मानणं हीच एक अंधश्रद्धा आहे. जन्मलेल्या बाळाला जात नसते. ते ज्या आईवडिलांच्या पोटी जन्मलं त्यांची जात आणि त्यांचा धर्म त्याला चिटकावला जातो. वास्तविक त्यांनी जात मिळवण्यासाठी काहीही पराक्रम केलेला नसतो. आणि बरोबर. ज्यांनी काहीही जात मिळवण्यासाठी पराक्रम केलेला नसतो त्यांनी त्यासाठी एवढा अभिमान बाळगणं हीच एक फार मोठी एक अंधश्रद्धा आहे, खरं असं म्हटलं जातं. हम्म. आणि आता किरण माने सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं मुलींच्या कडूनच हे अधिक जास्त प्रमाणामध्ये हे होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही जात मानणे हीच एक अंधश्रद्धा असल्यामुळं मानल्यामुळं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं जात असतं. हम्म. शासनही त्याला प्रोत्साहन देतं, परंतु जे मुलं मुली
एका ठिकाणी राहण्याच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्ताने एकत्र येतात, त्यांची ओळख होते, पूर्ण ओळख होते, आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी चांगल्या पुरेपूर माहीत झाल्यानंतर मग ते घरी विचारतात. घरी सगळ्या बाजूनी जर चांगलं असेल आणि फक्त जात जर वेगळी असेल तर मग त्या ठिकाणी फुली मारली जाते आणि त्यांच्या मानसिक त्यांनी जे त्यांचे स्वप्न बाळगलेलं असतं त्यांचा चक्काचूर केला जातो आणि खानदान की इज्जत म्हणून त्या पद्धतीनं त्या मुलीच्या कडूनच बऱ्याच वेळेला हे अधिक जास्त घडतं. बरोबर. मुलांच्याकडूनही घडतं पण मुलींच्याकडून अधिक जास्त घडतं. मला त्यामुळे त्याच अनुषंगानं हमीदजींना विचारायचं आहे, ही मुलगी आमची प्रॉपर्टी आहे, ती एक व्यक्ती नाहीये, ती माझ्या खानदानाची प्रॉपर्टी आहे, ती इज्जत सुद्धा आहे, आणि त्यामुळे तिला धक्का लागणं म्हणजे तिच्या जीवाला धक्का लागला तर चालेल, पण त्या इब्रतीला धक्का लागता कामा नये, ही मानसिकता कुठून येते? म्हणजे त्या मुद्द्याकडे तर मी येतोच, पण त्याच्या आधी आपण जे शब्द वापरतो त्याच्याविषयी पण आपण जागरूक व्हायला पाहिजे. म्हणजे खरं तर याला आता डिसऑनर किलिंग म्हटलं जातं किंवा खोट्या प्रतिष्ठेचे बळी. हो. आपण बोलताना देखील प्रत्येक वेळेला हे म्हणायला पाहिजे की हे खोट्या प्रतिष्ठेचे बळी आहेत. याच्यामध्ये खरी प्रतिष्ठा काहीच नाहीये त्या माणसाची. त्यामुळे डिसऑनर किलिंग किंवा खोट्या प्रतिष्ठेचे बळी अशा पद्धतीनं आपण तो विषय मला एक मुद्दा म्हणून नमूद करावं असं वाटतं. दुसरी मला वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाला धरून आणि एकूणच समाजकारणाला धरून ही जात समाजातली कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न होण्याच्या ऐवजी वाढताना दिसत आहेत ते प्रयत्न. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आंतरजातीय विवाह जात मोडण्यासाठीचा एक महत्वाचा कृती कार्यक्रम आहे आणि आनिसनी जवळजवळ 1000 पेक्षा जास्त असे लग्न आंतरजातीय विवाह लावलेले आहेत. शासन त्याला पैसे देतं परंतु त्याला जो आधार द्यायला पाहिजे तो अजून दिला जात नाही. म्हणजे त्या मुलींच्या मुद्द्याकडे येण्याआधी मला हे 2 जास्त महत्वाचे मुद्दे वाटतात की पंजाब आणि हरियाणामध्ये हायकोर्टाच्या ऑर्डर नंतर सेफ हाऊसेस बांधली गेली आणि आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असं सेफ हाऊस एक तयार करावं असं जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे. शासनाने गृह विभागाने परिपत्रक काढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं सेफ हाऊस आनिसनी सातारा जिल्ह्यामध्ये चालू केलं आणि तिथे काही मुलं येऊन राहून देखील गेली. सुरुवातीच्या 3 ते 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या मुलांना ज्यावेळेला आधार लागतो त्यावेळेला या सेफ हाऊस मध्ये त्यांना आधार आणि कुटुंबियांच्या बरोबरचं समुपदेशाने सगळं दिलं जातं. त्याची यंत्रणा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर आपण उभी करू शकत नसू तर ते खूप मोठं अपयश आहे. समाजातली धारणा बदलायला कदाचित काही दशकं लागतील पण तोपर्यंत जे स्वतःच्या इच्छेने ही कृती करू इच्छित आहेत त्यांची सेफ हाऊस जे आता सुप्रीम कोर्टाने मॅन्डेटरी केलेलं आहे. आता मधल्या कालखंडामध्ये ज्या वेळेला कुठलंच सरकार नव्हतं, सरकार स्थापनेच्या आधी आपण जर बघितलं असेल तर एक GR निघाला सामाजिक न्याय विभागाकडनं आणि त्यांनी त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक तुमच्या इथलं गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस हे सेफ हाऊस असेल. आता मी नीलमताईंना खरंच विनंती करेन की हा GRचा परत रिव्ह्यू करावा. आता गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस मध्ये या स्वरूपाची मुलं येऊन राहू शकतील का आणि त्यांना तिथे सेफ वाटेल का? आपण अशा स्वरूपाच्या जागा समाजात उभ्या करायला पाहिजेत की त्यांनी लग्न केलं तर त्यांना तिथे जाता येईल आणि त्याच्यासाठी जी काही लागेल ती मदत करेल अशी आमची भूमिका आहे. नक्कीच. मला या ऑनर किलिंगच्या, ज्याला आपण डिसऑनर किलिंग असं म्हणालात, खोट्या प्रतिष्ठेपायी, पण मला आणखीन एका मुद्द्याला आज हात घालायचा या चर्चेच्या निमित्तानं, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा भेटणार नाहीत या सगळ्याबद्दल बोलायला. आज दुर्दैवानं असं झालंय का, किरणजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठल्या जातीचा बलात्कार झाला, कुठल्या जातीचा खून झाला त्यावरून माझी प्रतिक्रिया ठरतेय का? माणूस म्हणून मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी जात म्हणून आपण प्रतिक्रिया द्यायला शिकलोय का समाज म्हणून? आपण आता समाजाची जबाबदारीवर बोलूयाच. समाजाची जबाबदारी एक वेगळी आहे, प्रत्येकाची माणूस म्हणून जबाबदारी वेगळी आहे. मी आता एक मीडियाला एक खरंच नम्र विनंती करू इच्छितो, प्लीज, जी मी मागे पण केली आहे, की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तुम्ही कुणाचे बाईट्स घेताना हे फार महत्वाचं असतं. त्या दिशेला ती चर्चा नंतर त्या चर्चेचं वादळ उठत जातं हे तुमच्या लक्षात येत नाही. ही सुरुवात मीडिया करतं की आता सुद्धा जर तुम्ही एखादी घटना घडली, खुनाची घटना घडली, डिसऑनर किलिंगची घटना घडली, तर त्यानंतर तुम्ही एका विशिष्ट जातीतल्या एका नेत्याला तुम्ही बोलवता तिथे चर्चेला किंवा त्याचा बाईट घेता. हे मी बऱ्याचदा बघितलंय आणि त्यामुळे ती चर्चा मग एक जात विरुद्ध जात अशी होत 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 त्याचं प्रचंड मोठं वादळ होतं. तर मीडियाची खूप मोठी जबाबदारी आहे की
अतिशय बॅलन्स्ड नाही, किंवा त्याच्यातली अतिशय एक दुर्दैवाची योग्य गोष्ट सांगतो. मला त्याच मुद्द्याकडे यायचंय किरणजी. एखादा खून झाला, तो आपल्या जातीचा झालाय का आधी चेक करायचं. तो आपल्या हं. जातीचा झालाय तर त्या जातीच्या नेत्यानं तिथं जायचं आणि मग आमची पोरं तुम्ही मारताय का म्हणायचं. असं करत जाऊन त्या जातीचं तुम्ही म्हणताय ते तशा पद्धतीनं पुढे बंडल केलं आणि हे जातं. मीडियाने त्यांच्या नाही, पण आता प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे. ते त्या तिथं फेड आउट भेटायला केल्या जातात. पाहिजे. ते तिथं भेटायला जातात, दौरे करतात. आता त्याला कसं हे करणार. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तर सांगितलं जातं की हे असं झालेलं आहे म्हणून. म्हणजे हेतुपुरस्सर त्याचा जातीचा उल्लेख टाळलाच पाहिजे. हे हे निश्चित आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मला तेच म्हणायचंय की हम्म. तुम्ही माणूस म्हणून जे प्रतिक्रिया येतील ना, त्या माणूस एक मेलेला आहे ना, एक व्यक्ती गेलेली आहे तिथे. हम्म. तर त्यामुळे तिथे जात आणि कशाचाच संबंध येत नाही. तिथे तो कुठल्या पक्षाचा आहे याचाही संबंध येत नाही. तो एक माणूस गेला आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला बरोबर, पाहिजे. अगदी बरोबर. या भूमिकेतून सगळी मांडणी झाली पाहिजे, जी समाजाची पण जबाबदारी आहे आणि मीडियाची फार मोठी जबाबदारी. मी यासाठी मीडियाला म्हणतोय अगदी की खरं तुम्ही आहे. त्या गोष्टी फेड आउट केल्या. तुम्ही त्या गोष्टी फेड आउट केल्या आणि ज्या गोष्टी समोर आणायच्या त्या आणल्या, तर खूप गोष्टींवर परिणाम झालेला तुम्हाला दिसेल. नक्कीच. बरोबर. मीडियाचा नीलमताई, खूप मोठा हात आहे. नीलमताई, तुमची खूप अगदी मोठी जबाबदारी आहे. अगदी मी काही उदाहरणं सांगतो तुम्हाला ताई, मला याच अनुषंगानं की आपली प्रतिक्रिया जी आहेत ना आपल्या, त्या कशा जातीशी निगडीत आहेत. राज्यातलं तर हे वातावरण इतकं दूषित झालेलं आहे. एका बाजूला बीडच्या प्रकरणामध्ये जात आली, दुसऱ्या बाजूला राजगुरुनगरमध्ये 2 मुली आहेत, अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार, हत्या झाली. तिथं कोण जात आहे तर पुन्हा भटके विमुक्त आहेत आणि ओबीसी म्हणून ते जात आहे. इकडे कुठं झालं. असं का व्हावं. आपण इतके खरं जातीयवादी झालोय का. माणूस म्हणून आपण व्यक्तच होऊ शकत नाहीत का. विलास, राजगुरुनगरला मी गेलेली म्हणजे अमुक एका समाजाचं जे मानलं जातंय हम्म. त्याच्यामध्ये त्या समाजात न जन्मले तरी महिला म्हणूनच मी गेलेले होते हो हो हो. राजगुरुनगरला. नाही, तुम्ही आणि गेला नाही, माझा मी जाणीवपूर्वक प्रयत्न एकूणच राहिलेला सांगतोय. आहे हा. की प्रत्येक ठिकाणी आपण पोचावं. पण माझी विनंती राहील, आजचे सामाजिक कार्यकर्ते जे सगळे आहेत त्यांना आणि खास करून लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना सगळ्यांना, हम्म. की कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा जर का खून झाला किंवा मुलींवर अन्याय झाला तर तिथे त्यांनी केलंच पाहिजे. त्यांनी भेट दिलीच पाहिजे. बहुतेक वेळेला कुठे स्फोट झाला, कुठे अपघात झाला तर तिथे एक 50% लोकप्रतिनिधी जातात. पण हम्म. महिला अत्याचार झाल्यावरती 10-20%च लोकप्रतिनिधी तिथे, आमदार किंवा खासदार, निदान त्याची कार्यालयातून दखल तरी घेतली पाहिजे की आरोपीला अटक झाली आहे का, चार्जशीट कधी दाखल होणार आहे, हम्म. साक्षीदार संरक्षण कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे, त्याची काही अंमलबजावणी होते का. पण दुसरं असं होतं की ज्या मुलगी ज्या जातीची असते त्याच्या समाजाचे लोक एकदम पुढे येतात आणि हा. मग त्या ठराविक मागण्या अशा आहेत की आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, आम्हाला हम्म. सीएम हम्म. भेटले हम्म. पाहिजेत. मग ते त्यांच्या मागण्या न्याय्य आहे, पण ते त्या मुद्द्याला धरून सगळ्या समाजाला न्याय मागण्याचा प्रयत्न करत असतात. मी तेही समजू शकते, परंतु त्याच्यामध्ये त्या कुटुंबाचं काय होणार आहे हा खरा प्रश्न वाटतो. आणि म्हणून मी खरंय. नेहमी जाऊन त्या कुटुंबाच्या भोवती असे एक अगदी अक्षरशः त्यांना धरून सपोर्ट करत राहण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण दुर्दैवाने आज मोठ्या मोठ्या पदांवर असणारे महिला असो पुरुष असो, जसं रक्तदानाची शिबिरं किंवा इतर सामाजिक कामांना प्रतिष्ठा आहे, ती हम्म. आज महिला अत्याचाराच्या प्रश्नांना प्रतिष्ठा नाहीये. समाज असं मानतो की ग्लॅमर आहे म्हणून तो तिकडे कार्यकर्ता गेलेला आहे आणि जातीचं असलं तर लोकांनी जायचं आणि इतर जातीचं असेल तर उदासीन भूमिका दिसते. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच. विलास, आणि भटक्या विमुक्तांबद्दल तर अजूनच जास्त. म्हणजे सगळ्याच हो, बाजूने ते नाडले गेलेले लोक आहेत. अगदी खरं आहे ते. मला हमीदजींना हे विचारायचं आहे. आज सोशल मीडिया तुम्ही वापरत असाल, आपण सगळेजण वापरतोय, आपल्या जीवनाचा तो अविभाज्य घटक बनलेला आहे. सोशल मीडिया म्हणजे आधुनिकीकरणाचं ते इतकं साधन आहे, पण आधुनिकीकरणाच्या या साधनावरती इतका विकृत आणि अशा पद्धतीनं जातीचा अभिनिवेश असेल, जातीचा एक नावाने चिखलफेक असेल, या सगळ्याकडे कसं पाहायचं. खरं तर स्मार्टफोन आला, पण आपण इतके प्रतिगामी कसे काय बनलो, मला नेहमी प्रश्न पडतो. खरं आहे की तुम्ही जे म्हणताय ते, पण स्मार्टफोनच्या बाबतीत आणि सोशल मीडियाच्या बाबतीत असं आहे की आपण ते टाळू पण शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा विवेकाने वापर करणं एवढंच व्यक्तीच्या हातामध्ये आहे. जसं आता त्याचं ॲडिक्शन देखील बोललं जातंय. त्यामुळं दारू किंवा तंबाखूच्या ॲडिक्शनला तुम्ही हे चुकीचं आहे असं सांगू शकता. हम्म. स्मार्टफोनच्या बाबतीत तुम्ही ते सांगू शकत नाही. त्यामुळे तारतम्य ते
मुलांच्या मनामध्ये, नवीन पिढीच्या मनामध्ये निर्माण करणं की त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, याला मला वाटतं आपल्याला आता शॉर्टकटच नाहीये. आणि शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्याशी जाती पलीकडे जाणाऱ्या समाजाचं स्वप्न बघण्याचा संवाद तरी आज महाराष्ट्रात होऊ शकतो का? तर याचं उत्तर एक सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी नाही हे देतोय. म्हणजे आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की शाळेतल्या मुलांना आपण, सोशल मीडिया तर लांबची गोष्ट आहे, पण शाळेतल्या मुलांना आपण हे सांगू शकू का की बाबा जाती पलीकडे जाण्याचं ध्येय असायला पाहिजे आपल्याला? मला बावगे सरांना तेच मग ते विचारायचं, सोशल मीडियात पुढे जाऊन गेले. मराठवाड्यात तर ही जातीचा जो द्वेष आहे ना, तो अगदी शाळेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मी काही शाळांची नावं घेत नाही, पण शिक्षक सुद्धा सांगतायत की मुलं बोलताना, एकमेकांमध्ये बोलताना सुद्धा जातीवाचक बोलतायत. सर, हे वास्तव आहे का खरंच? हे वास्तव आहे. मराठवाड्यातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि एकूण राजकीय लोकांच्या मध्ये सुद्धा हे अधिक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. मला असं वाटतं की आता जातीच्या बाहेर जाऊन माणूस म्हणून आपण एक आहोत या पद्धतीचा विचार शाळा कॉलेजमधून जे कार्यक्रम होतात त्याच्यामधून सुद्धा रुजवला जात नाहीये आणि अभ्यासक्रमामध्येही तशा पद्धतीचं काही हे केलं जात नाही. भारतीय संविधानाच्या बद्दलचं जागरूकता जर शाळा कॉलेजमधून खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि आणि शासन व्यवस्थेमध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांची सुद्धा भूमिका याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीची दिसून येते आणि म्हणून मला अधिक जास्त प्रमाणात असं वाटतं की शाळा महाविद्यालयामधून अगदी 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांच्या पासून हे त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एक आहोत, मानवतावाद त्याच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे आणि त्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे पोहोचवता येऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि समाज म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा गोष्टींना प्रोत्साहन न देणं आणि त्याच्यापासून आपण अलिप्त ठेवणं, नव्या पिढीला आपण काय देतोय याचा सुद्धा विचार करणं. आणि मला किरणजी तुम्हाला सांगायचं आहे, आज हा उद्देश होता किमान त्याबद्दल चर्चा तरी करावी. आपण केवळ वाचतोय लोकांचा तो सगळा द्वेष आणि हे, पण त्याच्याबद्दल कुठेतरी बोलावं. मी तुम्हाला याचा काय TRP येतो हे पुढच्या आठवड्यात सांगेन आणि जर चांगला आला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण सातत्याने घेत राहू. TRP नक्कीच मिळेल जर त्या पद्धतीने, अशा पद्धतीने जर चर्चा झाली. आणि जसं आता मला दोघंही बोलले की शाळेपासून मुलांना हे शिकवलं पाहिजे. आपण आपला इतिहास हा विषय फार पोकळ आहे, म्हणजे जो अभ्यासक्रम आहे तो इतका पोकळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये लिहिलंय की एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया इज नो हिस्ट्री ॲट ऑल. आपल्याला हिस्ट्रीच नाही, इतिहासच नाही. इतिहास नाही असं नाही, पण जो आहे तो आपल्याला शिकवला जात नाही खरा इतिहास. इतिहास का शिकायचा असतो की वर्तमानात स्थान काय आहे माझं वेळ जर मग हे महामानवांचे विचार जर खऱ्या अर्थानं जातीअंताचे विचार जर शाळेतच शिकवले गेले, मानवतेचे धडे शाळेतच दिले गेले तर खूप त्याचा खूप परिणाम चांगला होईल असं नक्कीच. आणि त्या दृष्टीनं पावलं पडावीत अशी अपेक्षा करूया. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला की महाराष्ट्र खरंच जातांदळा होत बनत चाललाय का, जो पुरोगामी महाराष्ट्र आपला अभिमान आहे, तर महाराष्ट्र हा बनतोय का, तर बघा 89% लोकांना हे वाटतंय की होय, आपला महाराष्ट्र जातीत विभागला गेलेला आहे आणि जात आंधळा बनत चाललेला आहे. आपल्याला तो बनू द्यायचा नाहीये. आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि हे आपलं वैभव आहे आणि ही आपली ओळख सुद्धा आहे. ती आपण जपूया. या इराद्यासह आपण या बडे मुद्देमध्ये इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.